श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. वाव सीमा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तर आपला आजचा विषय आहे आपल्या मनातील सर्व इच्छा भगवंत पूर्ण करतील. देवीचा आजचा शेवटचा दिवस. तर पाहूया की कोणत्या इच्छा आहेत आणि काय. जे कोणी ही कथा ऐकतात त्यांचे शेकडो पापे नष्ट होऊन त्यांचे दारिद्र्य जळून खाक होते. शत्रू, रोग, भय, भूत, पिशाच इत्यादीपासून रक्षण होते आणि भाग्यात चमत्कार होऊ लागतात. एकदा भगवान श्रीकृष्णाचे मित्र त्यांना भेटण्यासाठी द्वारका नगरीत आले. भगवान श्रीकृष्ण त्यांचे स्वागत करतात आणि त्यांच्या येण्याचे कारण विचारतात. भगवान श्रीकृष्णाचे मित्र त्यांना म्हणतात, हे केशव, तू सर्वज्ञ आहेस, तुला सर्व काही माहिती आहे. माणसाने कोणती झाडे लावली पाहिजेत हे जाणून घेण्याच्या उद्देशाने आज मी तुमच्यासमोर आलो आहे. घराच्या समोर कोणती झाडे लावावीत, गरिबी दूर करण्यासाठी कोणती झाडे लावावीत आणि शत्रू, रोग, भय, भूत, पिशाच इत्यादींपासून संरक्षण करण्यासाठी घराच्या हद्दीत कोणती झाडे लावावीत. कथेला सुरुवात करण्यापूर्वी तुमचा देखील भगवंतावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भगवान श्रीकृष्ण हसत हसत म्हणतात, हे मित्रा, आज तुम्ही अखिल मानवजातींच्या कल्याणासाठी एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे. या जगात झाडाचे मोठे योगदान आहे. झाडे नेहमीच पूज्य असतात, पण आज तुम्ही योग्य प्रश्न विचारला आहे. घराच्या हद्दीत झाडे लावल्यास खूप शुभ परिणाम मिळतात. झाडे घराचे सौंदर्य नक्कीच वाढवतात, तसेच पर्यावरण शुद्ध ठेवते. वृक्ष सकारात्मक ऊर्जा प्रसारित करतात, जी मानवी जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे. झाडे नकारात्मकता कमी करून पर्यावरण थकीत सकारात्मक बनवायचे काम करतात. घरासमोर शुभ वृक्ष आणि रोप लावल्याने घरात सुख समृद्धी येते. याशिवाय ही झाडे आणि रोपे अनेक प्रकारचे वास्तुदोष नष्ट करतात. घराच्या अंगणात उभी असलेली झाडे घराचे देवाप्रमाणे रक्षण करतात. भक्तांनो, घराजवळ किंवा घराच्या सीमेत कोणती झाडे लावावीत आणि कोणते लावू नये हे सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्राचीन गोष्ट सांगते, जी तुम्हाला झाडे आणि वनस्पतीबद्दल समजण्यास मदत करेल. की कोणती झाडे घराजवळ लावावेत, किती शुभ आहे आणि कोणती झाडे घराजवळ लावल्यास दुःख आणि दारिद्र्य येते. जो कोणी ही कथा ऐकतो त्याची शेकडो पापे नष्ट होऊन त्याचे दारिद्र्य नष्ट होते. भगवान श्रीकृष्णाचे मित्र म्हणतात, हे केशव, तू सांगितलेली कथा मी शेवटपर्यंत ऐकेन. तू कथा सांगायला सुरुवात कर. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे मित्रा, गत काळातील गोष्ट आहे. मध्यवर्ती देशात एक अतिशय सुंदर शहर होते. त्या नगरीत घनेश्वर नावाचा वैश्य त्याची पत्नी समुद्वित हिच्यासोबत राहत होता. घनेश्वर हे भगवान विष्णूचे भक्त होते आणि ते दररोज भगवान विष्णूची पूजा करत असत. घनेश्वरची पत्नी ही विनम्र आणि घराच्या कामात तजबेज होती. घरात पैशाची आणि धान्याची कमतरता नव्हती. देवाच्या कृपेने त्याच्याकडे सर्व काही होते. अशा रीतीने बरेच दिवस निघून गेल्यावर घनेश्वराच्या पत्नीचे नाव सुमिती हिने अंगणात काही झाडे लावली आणि रोज त्या झाडांना पाणी अर्पण करून त्यांची सेवा करून लागली. मात्र घनेश्वराच्या पत्नीला वृक्ष लावण्याकडचे ज्ञान नव्हते. त्यांना कोणते झाड लावले आवडेल तीच झाडे त्यांनी लावली. जी काही झाडे अशुभ असतात तीच झाडे त्यांनी घराच्या अंगणात लावली. त्यामुळे त्या वैश्य घनेश्वरांचे व्यवसायात मोठे नुकसान होऊ लागले. त्यांच्या घरात रोज वाद होत होते. पती पत्नीमध्ये पुन्हा पुन्हा वाद होऊ लागले. दोघांच्या आयुष्यात अनेक अडचणी येऊ लागल्या. घनेश्वराचा संपूर्ण व्यवसाय बुडाला आणि त्याची सर्व संपत्तीही नष्ट झाली.
आता घणेश्वरकडे धान्य घेण्यासाठीही पैसे नव्हते. ते उपाशी राहिले. त्यामुळे पत्नीलाही राग येऊ लागला. ती सारखं नवऱ्याला काही ना काही काम करायला सांगायची. मग घणेश्वर काम विचारत गावात फिरू लागला. मात्र त्याला कुठेही काम मिळाले नाही. तो आला आणि पत्नीला म्हणाला, हे भद्रे, मला कोणी काम देत नाही. आता काम शोधायला कुठे जायचे? दोघेही पूर्णपणे अस्वस्थ झाले होते. या दोघांचा या गोष्टीमुळे काहीही संबंध नव्हता. घणेश्वरानेही पत्नीचे सर्व दागिने विकून जे काही अन्न मिळेल ते पोट भरेल अशा प्रकारे अशुभ झाडे लावल्याने दोघांच्याही आयुष्यात अत्याधिक दारिद्र्य आणि संकटे येऊ लागली. पण हे दोघांनाही माहीत नव्हते. मग एके दिवशी महात्मा गणेश्वरांच्या घरी एका साधू येतात. त्यांना पाहून गणेश्वर त्यांना नमस्कार करतो आणि म्हणतो, हे साधू महाराज, या गरिबी माणसांच्या घरी स्वागत आहे. मला सांगा, मी तुम्हाला कशी मदत करू शकतो? ते साधू महाराज म्हणू लागतात, महाराज, मी तीर्थयात्रेला निघालो आहे. विश्रांतीसाठी जागा शोधत आहे. तुम्हाला काही अडचण नसेल तर मला तुमच्या घरात जागा द्या. मी बरेच दिवस उपाशी आहे. थोडे अन्न मिळाले तर तो तुमच्यासाठी मोठा आशीर्वाद असेल. साधू महाराजांचे असे शब्द ऐकून गणेश्वर म्हणू लागला, हे साधू महात्मा, तू निश्चिंतच पुण्यवान आत्मा आहेस. तुमच्या चेहऱ्यावर खूप तेज आहे. मला तुमची सेवा करण्याचा बहुमान मिळाला आहे. तुझी सेवा करून मला खूप आनंद मिळेल. कृपया घरात जा. मग ते साधू महाराज गणेश्वराच्या घरात जाऊन विसाव्याला लागतात. गणेश्वर त्या ऋषी महाराजांची महान सेवा करतो. मग त्यांच्याकडे अन्नाचा एक दाणा नसतो, म्हणून तो आपल्या पत्नीला म्हणतो, हे प्रिये, आज आमच्या घरी आलेले ऋषी खूप पुण्यवान दिसत आहेत. त्यांच्या अन्नासाठी काही उपाय करायला हवे. मी गावी जाऊन कोणाकडे थोडे पैसे मागतो. असे म्हणत तो गणेश्वर गावातील एका सेठच्या घरी जातो आणि सेठला थोडे पैसे देण्याची विनंती करतो. मग व्यापारी त्या व्यापाऱ्याला पैसे देण्यास नकार करतो आणि म्हणतो, तुझ्याकडे एक पैसा नाही, माझे पैसे कसे परत करणार? गणेश्वर म्हणतो, हे शेठ, मला थोडे पैसे द्या. मी तुला लवकरच परत करेन. मी पैसे परत केले नाही तर तुम्ही माझे घर घ्या. गणेश्वराचे म्हणणे ऐकून व्यापाऱ्याला त्याची थोडी दया येते आणि त्याला पैसे देऊन तुम्हाला देऊ म्हणतात. हे पैसे जर तुम्ही पैसे परत केले नाही तर तुम्ही स्वतःच तुमचे घर मला द्या. गणेश्वर म्हणतो, हे शेठ, मी वचन देतो, जर मी पैसे परत केले नाही तर मी माझे घर तुम्हाला देईन. मग गणेश्वर त्या सेठकडून पैसे घेतो आणि बाजारातून दूध, तांदूळ, भाजीपाला, मैदा, साखर इत्यादी वस्तू विकत घेऊन येतो. आपल्या घरी परततो. मग तो आपल्या पत्नीला म्हणतो, हे प्रिये, तुम्ही त्या ऋषी आणि महात्म्यासाठी भोजन तयार करा. मग गणेश्वराची पत्नी अन्न तयार करते आणि त्या संत आणि महात्म्यांना देते. त्या गणेश्वरांची भक्ती आणि निष्ठा पाहून ते ऋषी खूप प्रसन्न होतात. जेवण झाल्यावर निघताना तो गणेश्वरांना म्हणाला, हे वैश्य, तुमच्या भक्ती आणि आदराने मला खूप आनंद झाला आहे. तुमची जी इच्छा असेल ती मला सांगा, मी ती नक्की पूर्ण करेन. तेव्हा तो गणेश्वरांना म्हणतो, हे महात्मा, तुमचे आशीर्वाद आमच्यासाठी सर्वस्वी आहेत. पण मला तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहे की कोणत्या पापामुळे मला दारिद्र्य भोगावे लागले आहे. आम्ही भगवान विष्णूची पूजा केली आहे, मग तुमच्या आयुष्यात गरिबी का आली? यांचे कारण काय? आणि ही गरिबी दूर करण्यासाठी मी कोणते उपाय करावेत? तेव्हा ते ऋषी म्हणतात, महात्मा, हे वैश्य तुझ्या दारी येतात. मला जाणवले की तुझ्या जीवनात दारिद्र्य आणि संकट आहे, कारण तुमच्या घरात समोरील झाडे तुमच्या गरिबीचे कारण आहेत. त्यामुळे ही झाडे काढून त्यांच्या जागी शुभरोप लावावीत. तुमच्या पत्नीने तुमच्या घरासमोर लावलेली झाडे अशुभ आहेत आणि त्याच्यामुळेच तुमची अशी दुर्दशा झाली आहे. गणेश्वर म्हणतात, हे महात्मा, कृपया मला सांगा की घरासमोर कोणती झाडे लावावीत जेणेकरून घरात सुख समृद्धी राहते
आणि कोणती झाडे लावू नये कृपया मला सविस्तर समजावून सांगा. मी तुमचा खूप आभारी राहीन. तेव्हा ते ऋषी म्हणतात, महात्मा हे वैश्य ठीक आहे. आता मी तुम्हाला त्या शुभ वृक्षाबद्दल सांगतो जे घराजवळ लावल्यास शुभ फळ मिळतात. म्हणूनच हे वैश्य तू लक्षपूर्वक ऐक. पाण्याजवळ पिंपळाचे झाड लावल्याने मनुष्याला जे फळ मिळते ते शेकडो यज्ञांच्या बरोबरीचे असते. त्या जलाशयात पिंपळाची पाने पडली की ती शरीरासारखी होऊन पितरांना समाधान देतात. त्यामुळे सर्व प्रकारचे पितृदोष दूर होतात. जो मनुष्य रोज स्नान करून पिंपळाच्या झाडाला स्पर्श करतो तो सर्व पापांपासून मुक्त होतो आणि कधीही पराभूत होत नाही. पिंपळाच्या झाडाला स्पर्श केल्याने लक्ष्मी प्राप्ती होते आणि प्रदक्षिणा केल्याने आयुर्मान वाढते. पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी श्री विष्णू खोडात भगवान शिव आणि पुढच्या भागात ब्रह्माजी वास करतात. अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला वंदन केल्याने जे फळ मिळते ते 1000 गायींचे दान करण्यासारखे असते. या जगात पिंपळासारखे झाड नाही. श्रीहरी साक्षात या वृक्षांच्या रूपाने पृथ्वीवर विराजमान आहेत. पिंपळाच्या झाडाला इजा करणे किंवा त्यांची फांदी तोडणे हे महापाप मानले जाते. अशा मनुष्य एक कल्प नरकात राहतो आणि जो पिंपळाचे झाड मुळापासून तोडतो तो नरकापासून कधीच वाचत नाही. हे वैश्य, आता मी तुम्हाला आणखी एक झाडाबद्दल सांगतो. आवळा फळ हे सर्व जगात प्रसिद्ध आणि सर्वात पवित्र आहे. आवळा लावल्याने स्त्री पुरुष जन्म मृत्यूंच्या बंधनातून मुक्त होतात. हे पवित्र फळ भगवान विष्णूंना अत्यंत प्रसन्न आणि शुभ मानले जाते. हे खाल्ल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. आवळा खाल्ल्याने आयुर्मान वाढते. त्यांचे पाणी प्यायल्याने रोग दूर होतात आणि आवळा पाण्यात मिसळून आंघोळ केल्याने गरिबी दूर होते आणि सर्व प्रकारची संपत्ती प्राप्त होते. ज्या घरात आवळा सदैव असतो त्या घरात भूत आणि पिशाच कधीच प्रवेश करत नाहीत. एकादशीच्या दिवशी आवळा आढळल्यास मिळणारे फळ जगातील इतर तीर्थक्षेत्रांपेक्षा श्रेष्ठ असते. जो आवळा केसात लावतो तो नक्षर जगात पुन्हा जन्म घेत नाही. ज्या घरात लक्ष्मी नारायण राहतात तिसरा वृक्ष म्हणजे अशोक वृक्ष आहे. अशोक वृक्षात अप्सरा वास करतात. ह्या वृक्ष दुःखांचा नाश करतात आणि निराशेचा नाश करतात. घराजवळ हे झाड लावल्याने घरात सुख शांती राहते. अशोक वृक्ष हे शीतलता आणि तारुण्य प्रदान करतो. जेव्हा देवी लक्ष्मीने देवी सीतेच्या रूपात अवतार घेतला तेव्हा रावणाने तिचे अपहरण केल्यानंतर तो अशोक वाटिकेत राहिली. अशोक वृक्षाने माती सीतेची खूप सेवा केली होती. म्हणूनच माता सीतेने अशोक वृक्षाला हे वरदान दिले होते की हे झाड जिथे असेल तिथे तिचा वास कायम राहील. चौथा वृक्ष म्हणजे पाकड वृक्ष. प्रत्येक व्यक्तीने पाकडाचे झाड लावावे. या वृक्षारोपणाने मिळणारे फळ हे महायज्ञासारखे आहे. कलियुगात मनुष्य यज्ञ करू शकणार नाही म्हणून त्यांनी एक पाकडांचे झाड लावावे. पाचवे म्हणजे कडुलिंबाचे झाड आहे. लिंबाचे झाड लावल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात. लिंबाचे झाड जीवन प्रदान करणारे मानले जाते. घराजवळ लावल्यास विविध प्रकारच्या आजारापासून आराम मिळतो. आई लक्ष्मीला लिंबाची पाने खूप आवडतात. त्यामुळे ती कडुलिंबाच्या झाडाजवळ राहते. घरासमोर कडुलिंबाचे झाड लावल्याने धन आणि संपत्ती मिळते. सहावे झाड म्हणजे जांभूळ वृक्ष आहे. जर एखाद्या मनुष्याला कन्यारत्न हवी असेल तर त्याने जांभळाचे झाड लावावे. ज्या व्यक्तींच्या घरासमोर जांभळाचे झाड असते त्यांच्या घरी मुलगी जन्माला येते जी कुटुंबाचा अभिमान वाढवते. सातवे म्हणजे बेल वृक्ष आहे. भगवान शिव बेलाच्या झाडात तर देवी पार्वती गुलाबात वास करतात.
त्यामुळे बेलाच्या झाडाजवळ गुलाबाचे रोप लावल्यास शिव आणि पार्वतीचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्या घरात कधीही दुःख किंवा गरिबी नसते. त्या घरात कधीही अकाल मृत्यू येत नाही आणि कोणतीही स्त्री विधवा होत नाही. 8वे नारळाचे झाड आहे. नारळ हा कोणत्याही धार्मिक विधीचा अविभाज्य भाग आहे. हे अत्यंत शुभ मानले जाते. घराच्या अंगणात नारळाचे झाड असल्यास त्या घराला नेहमी शुभ फळ लाभते आणि त्या घरातील सदस्यांचा समाजात खूप आदर केला जातो. त्या पुरुषाला सुंदर पत्नी हवी असेल त्याने नारळाचे झाड लावावे. हे अत्यंत ज्या व्यक्तीला वंशवाढ आणि संतती हवी असेल त्याने अकोलचे झाड लावावे. जर एखाद्या व्यक्तीला कोणतेही आजार असेल तर त्याने खैराचे झाड लावावे. खैराचे झाड लावल्यास अनेक आजार बरे होऊ शकतात. हे झाड आरोग्य प्रदान करते. कुंडात म्हणजे मोगरा वृक्षात गंधर्व राहतात. म्हणूनच हे रोप घराजवळ लावल्याने तुमच्या कार्यात यश आणि शुभ परिणाम मिळतात. विशेषतः कलक्षेत्रात काम करणाऱ्यांनी हे रोप जरूर लावावे. जर एखाद्या व्यक्तीला चोर आणि लुटारूंची भीती वाटत असेल तर त्याने घराजवळ उसाचे झाड नक्कीच लावावे. हे झाड चोरांना घाबरवतं आणि घराचे रक्षण करते. चंदन आणि फणसाची झाडे पुण्य आणि लक्ष्मी प्रदान करतात. ही झाडे लावल्याने गरिबी आणि दुःख दूर होते. खजूर आणि कणक, चंपा यांचे रोप घराच्या उत्तर दिशेला लावल्यास धनात वृद्धी होते. केळीचे झाड देखील खूप शुभ आहे आणि ते घरात सुख, समृद्धी आणते. केळीच्या झाडात भगवान विष्णू वास करतात. त्यामुळे घरात केळीची झाडं लावल्यास घरात पैशाची कमतरता भासत नाही. प्रत्येक शोभेच्या वनस्पतींच्या परिजात असेही म्हणतात. या वनस्पतींची उत्पत्ती समुद्रमंथनाच्या वेळी झाली आणि समुद्रमंथनाच्या वेळी लक्ष्मीचेही दर्शन झाले. त्यामुळे परिजात वनस्पतीला मोठे महत्त्व आहे. जर तुम्ही तुमच्या घरी हे रोप लावले तर तुम्हाला देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळेल. माणसाने कधीही तारेचे झाड लावू नये. तारेचे झाड मुलांचा नाश करणारे आहे. ज्या घराजवळ तारेचे झाड असते त्या घरातील मुले कधीच समृद्ध होत नाहीत. व्यक्तीने कधीही घराजवळ बहेडांचे झाड लावू नये. या झाडावर भूते राहतात. बहेडांचे झाड लावणारा माणूस समूहभूत बनतो. खाली बसून कधीही पूजा करू नये. जर एखाद्या व्यक्तीला शत्रूंची भीती वाटत असेल तर त्याने केवड्याचे झाड लावावे. तो शत्रूंचा नाश करणारा आहे. अशी झाडे घरात कधीही लावू नयेत, जे कापून किंवा तुटल्यावर दूध तयार करतात. घरासमोर बाभळीचे झाड कधीही लावू नये. ते लावण्याने अनर्थ होतो. घरासमोर मनुकासुद्धा लावू नये. हे लावू केल्याने नकारात्मकता वाढते. संपत्तीचा नाश होऊन संकटे निर्माण होतात. कोणत्याही व्यक्तीने घरासमोर पपईचे झाड लावू नये. हे झाड लावण्याने संपत्ती नष्ट होते आणि गरिबी येते. जर पिंपळाचे झाड इमारतीच्या पूर्व दिशेला असेल तर घरात गरिबी येऊ शकते. जर वडाचे झाड घराच्या पश्चिम दिशेला असेल तर घरात शोकाचा बराच काळ टिकतो. दक्षिण दिशेला तुळशीचे रोप असेल तर मुलाला त्रास सहन करावा लागतो. कोणत्याही मृत झाडांची सावली घरावर पडली तर ते मृत्यूचे लक्षण आहे. मृत झाडे त्वरित उपटून टाकावीत. ते ऋषी महात्मा म्हणतात, हे वैश्य, अशा प्रकारे मी तुम्हाला या सर्व शुभ आणि अशुभ वृक्षाबद्दल माहिती सांगितली आहे. म्हणून ही झाडे लावा आणि देवाचा आशीर्वाद घ्या. ते गणेश्वर म्हणतात, हे महात्मा, आज तुम्ही मला उत्तम ज्ञान दिले आहे. मी आपला आभारी आहे. त्यानंतर महात्मा गणेश्वराला ऋषींचा आशीर्वाद दिल्यानंतर ते त्या ठिकाणा पाहून अदृश्य होतात. साधू महात्मा अचानक गायब झाल्याने पाहून गणेश्वर आणि त्याच्या पत्नीला आश्चर्य वाटते. तेव्हा त्यांना समजते की साक्षात भगवान विष्णू त्यांच्या घरी आले होते. तेव्हा त्या ऋषी महात्म्याच्या सल्ल्यानुसार गणेश्वर आपल्या घरासमोर अनेक शुभ वृक्ष लावतो. त्यामुळे त्याला अचानक भरपूर पैसा मिळतो आणि त्याची गरिबी दूर होते.
गणेश्वर आणि त्याची पत्नी भगवान विष्णूचे आभार मानून लागतात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे मित्रा, अशा प्रकारे मी तुम्हाला शुभ आणि अशुभ अशा दोन्ही वृक्षाबद्दल सांगितले आहे. आता तुम्हीही जा आणि तुमच्या घराजवळ ही झाडे लावा. तर मैत्रिणींनो, भगवान श्रीकृष्णांचे घराजवळ लावाच्या शुभ आणि अशुभ वृक्षाबद्दल असे सांगितले आहे. आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तसेच चॅनलवरती कोणी नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.